उस्मानाबादी शेळ्या 25-30 सांभाळण्यापेक्षा ह्या जातीच्या शेळ्या फक्त 10 सांभाळून बघा, तर ती जात कोणती आहे आणि उस्मानाबादीपेक्षा या जातीमध्ये जास्त इन्कम कसा आहे व या शेळ्यांचे पिल्लं आपल्याला एवढं दाम कशामुळे देत आहेत, हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता योग्य माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर चला आपण विषयाला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. 25-30 शेळ्या उस्मानाबादी सांभाळण्यापेक्षा फक्त 10 शेळ्या ह्या बिटलच्या सांभाळून बघा. कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये महिना तुम्हाला कुठंच जाणार नाही 10 शेळ्यापासून. तर ते कसं आहे त्याच्यापेक्षा उस्मानाबादी शेळ्यांपेक्षा बिटल शेळी कशी परवडते याच्याविषयी आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, उस्मानाबादी शेळ्या आपल्याला माहिती आहे, आपण समजा 25 जरी सांभाळल्या 30 सांभाळल्या तरी त्यांचे बकरं जास्तीत जास्त 6 महिन्याचं एक पिलू 10,000 रुपयापर्यंत जाऊ शकतं. पण बिटल शेळीचं असं आहे, 2 महिन्याचं पिलू हे तुम्हाला 25 ते 30 हजार रुपये देऊन जातं. बोकड सध्या आपणच एक बोकड 25,000 रुपयामध्ये घेतलेला आहे बिटलचा, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे. आणि खरं रिअल म्हणजे सांगायचं म्हणजे 2 महिन्याचे पिल्लं हे 25,000 रुपयापर्यंत विकले जात आहेत, लाईव्ह आहेत. आणि सध्या ट्रेंडमध्ये जर म्हणलं, सगळ्या ट्रेंडमध्ये जर म्हणलं तर आता बिटल सध्या ही जात भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात चालू आहे. कारण की बिटलचं बोकडाचं वाढतं प्रमाण जास्त आहे, वजन प्रमाण जास्त आहे. आज आपल्या 4 महिन्याच्या बोकडाचं उस्मानाबादी वजन 10 ते 15 किलो असतं, पण त्या बोकडाचं 2 महिन्याचं बोकडाचं वजन 25 किलोपर्यंत वजन वाढ होती आहे, हाईट पण उंच होती आहे. आणि त्याच्यामुळं बिटलकडं जास्तीत जास्त शेळी पालकांचा कल वाढत चाललेला आहे. काय व्हावं लागलं, उस्मानाबादी शेळीचं पिल्लू सांभाळणं, जास्त दिवस सांभाळणं 6-7 महिने आणि त्याच्यानंतर 10,000 रुपये त्याच्यामधून नफा घेणं. आता बरोबर आहे, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे बाबा हे कटिंगला पिल्लू चालत नाही, कोणतं बिटलचं. बरोबर आहे, कटिंगला नाही चालत, पण तुम्ही ब्रीडिंगला वापरू शकता. आणि सध्या ट्रेंडमध्ये जर म्हणलं तर बिटल शेळीचे बोकड हे जास्त दामामध्ये त्याच्यामुळंच चालू आहे. आणि हे बरेच दिवस चालणार आहे. कारण की कसं आहे, आज प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक शेळी पालकाला वाटतं की मी उस्मानाबादीपेक्षा बिटल शेळी पालन करावं आणि चांगल्यापैकी त्याच्यामधून इन्कम घ्यावं. आज बरेच जणांची उदाहरणं आहेत की त्यांनी मोठमोठाले बंगले या बिटल शेळ्यांच्या पिल्लांच्या जीवावर बांधलेले आहेत. म्हणजे इन्कम घेऊन मोठमोठाले बंगले त्यांनी बांधलेले आहेत, कारण की इन्कमच तसा आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळं जास्त जर नफा घ्यायचा असेल तर बिटल शेळ्या खरेदी करायला पाहिजे. कमीत कमी ज्यांच्याकडे 25-30 शेळ्या आहेत उस्मानाबादी गावरान, तर त्यांनी जर फक्त 10 शेळ्या जरी सांभाळल्या तरी 50-60 हजार रुपये मंथली त्यांचं कुठंच जाऊ शकत नाही असा हिशोब जर केला तर. कारण 10-20 पिल्लं जर दिले शेळ्यांना, बोकड जर दिले तर 20 बोकडांचे आज किती लाख रुपये भरायलेत बघा तुम्ही. 20 बोकडांचे 25,000 रुपयांना जर धरलं तर किती भरायलेत त्याचे बघा तुम्ही, हिशोब लावा. 5 लाख रुपये होऊन राहिले मित्रांनो, 5 लाख. 10 महिन्याचा हिशोब जर धरला तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 50,000 रुपये या 20 पिल्लांपासून म्हणजे महिना पडू शकतो. सुटे उदाहरण आहे याच्यामध्ये, काय आपण जास्त अफवा केलेली नाही. आणि जास्त जर 6 महिन्याचं बोकड जर होऊ दिला तुम्ही तर 6 महिन्याचे बोकडचे तुम्हाला 50 ते 60 हजार रुपये येतात. कारण बोकड पण तसा हाईटला मोठा होतो आणि जसं जसं बोकडं वाढन तसं तसं त्या बोकडाचे पैसे वाढले जातात. आणि शेळीचा आज जर एक शेळी शेळी जर घ्यायची म्हणलं बिटल शेळी, तर जवळपास आपल्याला 50 ते 60 हजार रुपयेला बिटल शेळी भेटते 2 पिल्लांची. म्हणजे कुठं चालले दाम. आज जर आपली शेळी जर घ्यायची म्हणलं उस्मानाबादी किंवा गावरान, तर हे 15 ते 20 हजार रुपयामध्ये आपल्याला 2 पिल्लांची शेळी भेटते. सध्या 20,000 रुपये लागतात समजा चांगली क्वालिटी शेळी घ्यायची म्हणलं तर. आणि ती शेळी जर तुम्ही बिटलची घ्यायला गेले
तर 50 ते 60,000 रुपये तुम्हाला मोजावं लागतात. म्हणजे लक्षात घ्या की सध्या ट्रेंडमध्ये. आणि खरं सांगायचं रिअल म्हणजे काय आहे बरं का, आजकाल खऱ्याला मार्केट जास्त नाही असं म्हणलं तरी चालतं. कारण की खरं नंबर एक जर जात जर म्हणलं तर आपली उस्मानाबादी, गावरान उस्मानाबादी. हिला आपटल्या मरण नाही. ही कुठं न्या तुम्ही, कोणत्या वातावरणात न्या, थंडीत, पावसात, उन्हात, कुठं जरी नेलं तर हिला काही अडचण नाही. बिटलला थोडं प्रॉब्लेम असतातच, तर आपण काही बिटलशी पालन केलेलं नाही. पण आता इथून समोर करणार आहे, बोकड घेतलेला आहे आणि काही दिवसामध्ये बोकड आल्याच्या नंतर आपण पण थोडं थोडं पाऊल उचलणार आहोत बिटलकडं. पहिल्या पाठी घेणार आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरती पण निवळ बिटलला नाही करणार, आपण थोडं उस्मानाबादी ठेवणार आहे आपल्याकडं. कारण की याच्या 4-5 शेळ्या आहेत हे आपल्याकडे ठेवणार आहेत आणि काही बिटल आहेत. म्हणजे कसं एकदम सगळ्याच याच्यात आपण त्या बिटलवरती पण काम करू शकत नाही. कारण की तो इकडं काम केल्याच्या नंतर काय होतं, आपल्याला अभ्यास होतो आणि अभ्यास झाल्याच्या नंतर जे काही समजा आता आपल्याला नवीन असतो बिटलमध्ये, तर नवीन असल्याच्यामुळं आपल्याला तेवढा अभ्यास नाही आहे. जोपर्यंत आपला चांगला अभ्यास होत नाही तोपर्यंत त्या क्षेत्रात पुरेपूर उतरायचं नाही, तोपर्यंत आपल्याला दोन्हीकडून पण इन्कम घ्यायचं आहे, बिटलकडून पण आणि उस्मानाबादीकडून. अशा हिशोबानं आपल्याला काम करणं आहे पुढं चालून. आणि तुम्हाला जर सुरुवात करायची असेल बिटलची तर पाठीपासून करा. एक बोकड घ्या, छोटासा एक पाट घ्या आणि त्याच्यापासून सुरुवात करा. एकदम 10 शेळ्या जर घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला जवळपास 6 ते 7 लाख रुपये लागतील. 2-2 पिलांच्या शेळ्या जर घेतल्या, एवढी गुंतवणूक केल्यापेक्षा आपले 5-50-1 लाख रुपये गुंतवणूक करायची, त्याच्यामध्ये पिल्लं घ्यायचे आणि ते लहानचे मोठे 2 वर्षामध्ये करून आपण त्याच्यापासून इन्कम घेऊ शकतो. अशी हिशोबानं जर नियोजन लावलं तर आपल्याला जास्त खर्च पण लागत नाही, जास्त पैसा पण लागत नाही. आज हे 2 पिल्लं विकले की आपल्याला 1 पिल्लू द्यायचं भेटू शकतं. 10-10 हजार रुपये 2 बकरं विकले की आपल्याला 1 बोकड त्याच्यामधून भेटू शकतो. अशा हिशोबानं नियोजन जर केलं तर 100% आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे जास्त पैसा गुंतवणूक करायची गरज पडणार नाही. झालं खुराकाचं जर म्हणलं तर यांना खुराकाचं नियोजन थोडं वेगळं द्यावं लागतं उस्मानाबादीपेक्षा. बिटल जातीला खुराक हा चांगल्यापैकी द्यावाच लागतो, तेव्हा त्यांचं दूध वाढ, वजन वाढ सगळं व्यवस्थित मेंटेन होतं. आणि परत जर सांगायचं म्हणलं तर ही उस्मानाबादीपेक्षा बिटल शेळी ही बंदिस्तमध्ये 1 नंबर आहे. एकदम इतकी शांत जात आहे आपली. जर उस्मानाबादी जर म्हणलं सगळ्यात तापड शेळी, हिला एका जागेवर जमतच नाही. ही कुंपळ ती कुंपळ, हिला मार तिला मार. पण त्या बिटल बघितले मी, बिटल अजिबात मारत नाही, शांत स्वभावाच्या शेळ्या आहेत. आणि त्याच्यामुळे बंदिस्त शेळी पालनामध्ये जर म्हणलं तर बिटल शेळी एक नंबर आहे बरं का. पण बघू भविष्यामध्ये आता आपण वाढवणारच आहे. पण खरं सांगायचं म्हणलं तर तुम्ही 10-20 उस्मानाबादी सांभाळण्यापेक्षा 5 ते 10 बिटल जर सांभाळले तर खास त्याच्यामधून इन्कम तुम्हाला भेटू शकतं. तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असेल नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.